एक मोठी बातमी आहे. हयात असताना ज्या व्यक्तीवरती अजित पवारांनी जीवापाड प्रेम केलं, तोच व्यक्ती अजित पवारांच्या निधनानंतर दादांबद्दल जे बोलला त्यावरून प्रचंड संताप उमटतोय. किशोर मासाळ असं या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती बारामतीत अजित पवारांच्या पक्षाचा नगरसेवक देखील आहे. तोच व्यक्ती अजित पवार मेला त्याचा मला काही फरक पडत नाही असं विधान एका क्लिपमध्ये करतोय. विशेष म्हणजे याच किशोर मासाळचा अजित पवार अनेक सभांमध्ये उल्लेख करायचे. अनेक जाहीर सभांमध्ये अजित पवार याच किशोर मासाळचं कौतुक देखील करायचे. आणि अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीतील हा एक व्यक्ती होता. मात्र एखादी व्यक्ती गेल्यानंतर राजकारणामध्ये लोक किती कृतघ्न होतात याचं हे प्रमुख उदाहरण आहे. 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या आणि परवा सुट्टी आहे. त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा. ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं. किशोर मासाळ आले का तिथं? किशोरच्या पण ऐकत काही जण आहेत, तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचं. हॅलो हॅलो, बोला ना. काय काम नाही माझं, असंच केलंय. बोल. काय म्हणता? काय म्हणायचंच नाही मला, बोल. अयो आज काय काम नाही असंच केलं आणि बोल म्हणजे तुम्ही आज येणार होते ना मुंबईला? ती माझं बघेल ना. आहे का आता? मग बोल. पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना. अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? आता वर जावं लागेल त्यासाठी मला. गेले तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार. नाही पडणार. 16 तारखेला जायचं आहे ना, माहिती आहे लक्षात? नाही यायचं काय माझं संबंधित. का बरं नाही यायचं? नाही यायचं. कसं नाही येणार? आपण एखाद्या देवाला कशाला जातो? बिअर मारले 3. 3 मध्येच एवढी चढली का? मला पाठवत जा ना रोज 3 बिअरचे पैसे. हा सोम. हा नाही केली ऑर्डर झोमॅटोवरनं. हा हो सांगते मी. नाही मी करते, ब्लिंकिट वरनं करते मी. हा 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 हा. हॅलो. बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय. आम्ही एकच इथं आहे ना. मेली पाहिजे रुपाली ताई. अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे. हा, अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा. पुढं संपत मग काय, कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय.